नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे मनसेच्या कोटातून. शिवाजी पार्कमध्ये थोड्याच वेळात मनसेचा मेळावा सुरू होणार आहे. राज ठाकरे काय कानमंत्र त्यांच्या कार्यकर्त्यांना देणार याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. राज ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलंय. थोड्याच वेळात हा मेळावा सुरू होईल. तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी आता शिवाजी पार्क या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत. जय, थोड्याच वेळामध्ये मेळाव्याला सुरुवात होईल. कशी तिथली तयारी सुरू आहे? कार्यकर्ते पदाधिकारी यायला सुरुवात झाली आहे? नक्की जगदीश, आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा हा दादरच्या शिवतीर्थ ह्या खरं तर मैदानावरती पार पडणार आहे आणि तयारी खरं तर अंतिम टप्प्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भगव्या फुलांनी खरं तर या ठिकाणी हा स्टेज जो आहे तो सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी जे नेते मंडळी आहेत किंवा पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत हे आता या संपूर्ण मेळाव्यासाठी खरं तर येण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते. आपण या ठिकाणी सुद्धा पाहू शकता की काही लोक आहेत ते या ठिकाणी आता पोहोचले आहेत. तर मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून खरं तर लोक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि राज ठाकरे यांचं खरं तर भाषण उत्सुकतेने ऐकण्यासाठी खरं तर या ठिकाणी येत असतात आणि असाच खरं तर या ठिकाणी आता लोकांची रहदारी जी आहे ते येण्यास आता सुरुवात झाल्याची पाहायला मिळते. या ठिकाणी पाहू शकता की महिलासुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. आपण काही लोकांशी या ठिकाणी बोलणार आहोत. दादा, तुम्ही कुठून आला आहात? जय महाराष्ट्र. मी अनिल शेळके, मनसे तालुका अध्यक्ष कन्नड. मी संभाजीनगरहून आलेलो आहे. आम्ही आज जे महाराष्ट्र नवीन सेनेचा जो गुढीपाडवा मेळा आहे, आज हे राज साहेबाचं भाषण ऐकण्यासाठी जे मनसे सैनिक आहे, महाराष्ट्राची जनता आहे, उत्सुक आहे. आज नेमकी काय बोलता येते त्याच्यावर सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. आज महाराष्ट्रातून मनसे सैनिक आलेले आहे मेळ्यासाठी. नक्की जगदीश, आपण पाहतोय की मोठ्या संख्येने खरं तर आता लोक या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे आणि राज ठाकरे हे प्रामुख्याने काय मार्गदर्शन करतील याकडे सर्वांचंच लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. आणि प्रामुख्याने आपण पाहिलं तर ज्या वेळी राज ठाकरे यांनी पक्ष स्थापना केली त्यानंतर त्यांची पहिली सभा ही 19 मार्चला पार पडली होती आणि यानंतर आता 20 वर्षांनंतर खरं तर हा योगायोग म्हणावा लागेल. खरं म्हणजे की त्यांची पहिली सभेच्या नंतर आता गुढीपाडव्याच्या दरवर्षीच्या सभेनंतर आता याचा एक उत्साह हा लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो. कारण की राज ठाकरे हे आता महाराष्ट्र असेल किंवा मराठीच्या मुद्द्यावर किंवा मग मुंबईच्या हिताच्या प्रश्नांवरती नेमकं काय भाष्य करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहू शकता की ठिकठिकाणून या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत किंवा मग लोक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं. आपण आणखी काही लोकांशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरुण सुद्धा पोरं या ठिकाणी आलेत. मित्रा, कुठून आलायस? काय सांगशील आजच्या सभेला? जळगाववरून आलोय मी. जळगाववरून आलोय. नक्कीच राज ठाकरे यांच्या सभेतून नेमकं ते काय मार्गदर्शन करतील याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. मात्र तू आता इतक्या लवकर आला आहेस, काय भावना आहे? आम्हाला आशा आहे की राज साहेब आम्हाला आता नवीन काहीतरी आदेश देणार, नवीन संकल्प देणार. कारण त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या याच्यात ट्रेलरमध्ये की नेक्स्ट महाराष्ट्र विजन, म्हणजे महाराष्ट्राचं विजन काय. आणि आतापर्यंत आपण पाहत आला असणार तर महाराष्ट्राची खर्ची म्हणजे जी विकासाचा आराखडा आहे तो फक्त आणि फक्त राज साहेबांनी सांगितला आहे. पण महाराष्ट्राचं भाग्य आहे की महाराष्ट्राच्या नशिबात राजसाहेबांसारखं दूरदृष्टी असलेला विकासाच्या दृष्टी असलेला नेता लाभला आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्भाग्य आहे की आपण त्या नेत्याला अजून ओळखू शकलो नाही. एवढंच बोलायचं. नक्कीच आपण पाहतोय की युवकांचं सुद्धा एक वेगळं विजन त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या माध्यमातून पाहत आहेत. आपण सुद्धा पाहू त्या ठिकाणी अजून काही लोक आहेत. मित्रा, कुठून आलाय तू? नवी मुंबई, नेरूळ. कसं बघता आजच्या राज ठाकरेंच्या भाषणाकडे? तू एक आता आलायस इतक्या लवकर, आता उत्सुकता तर सगळ्यांना लागली, तुला कशी लागली, काय पाहतो? काय म्हणजे असं पाहिजे की असं येणाऱ्या एका वर्षामध्ये काय भूमिका असेल पक्षाची किंवा राजसाहेब काय बघत असतील या दृष्टीने काय विचार असेल ते ऐकण्यासाठी आलो. काय असेल विचार म्हणजे एका वर्षात आता ते काय निर्णय काय घेतील, कसं काय वाटचाल असेल ते त्यासाठी आलो मग ते ऐकण्यासाठी. आपण पाहतोय की एक महाराष्ट्राच्या किंवा मग युवा पिढीसाठी होणाऱ्या एक नवीन जनरेशनसाठी काहीतरी हिताचं म्हणजे एक नवीन विजन कुठेतरी राज ठाकरे हे त्यांच्यासाठी पाहतात अशी सुद्धा आशा या काही कार्यकर्त्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात. पण आणखी काही लोकांशी या ठिकाणी संवाद साधतात. दादा, कुठून आला तुम्ही? थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहे, काय भावना आहे? राजसाहेबांना भेटायला आलो आहे पहिल्यांदाच. आणि मराठी माणसाचा कैवारी एकच आहे, जो म्हणजे राजसाहेब ठाकरे. राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो. जय महाराष्ट्र. जय, तिथे काही महिला कार्यकर्ते सुद्धा आहेत. महिलांच्या भावना समजू शकतात?
नक्कीच आपण काही महिलांशी सुद्धा या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया. तर ताई, थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार आहात, आपण सर्व एकत्र येतात. काय आज गुढीपाडव्यानिमित्त भावना साहेब काय म्हणजे मार्गदर्शन करतील, कशा बघता? गुढीपाडव्यानिमित्त साहेब आता नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर देतीलच आणि पुढील वाटचालीसाठी कसे काय काम करायचं आहे, काय करायचं आहे त्याची आम्हाला एक आगीव कल्पना देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आम्ही साहेबांचं भाषण ऐकण्यासाठीच उत्सुक आहोत की त्यांच्या आता पुढे काय संकल्प आहे, काय करायचं आहे त्यासाठी. पक्षाला 20 वर्ष पूर्ण झाली आहे तर 9 मार्चला, आणि आता त्यानंतरचा पहिला मेळावा हा या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने पार पडतोय. कसं बघते? पक्षाला 20 वर्ष कंप्लीट झाले याचा तर आम्हाला खूप आनंद आहे, खूपच आनंद आहे. आणि यावर्षी तर आम्ही चांगली मजल गाठली आहे. आता बघू पुढे पुढे आम्ही जसं काम करणार तसं आम्हाला रिझल्ट मिळत जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे जनतेकडून. आपण पाहतोय की महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊ लागलेत. आपल्यासोबत इथे काही अजून महिला आहेत. आई, थोड्या वेळातच सभेला सुरुवात होईल, कसं बघता? तर नक्कीच आपण पाहतोय की उत्साह या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे हे या शिवतीर्थावरती पोहोचतील आणि सभेला सुरुवात होईल. मात्र त्यापूर्वी आता आपण पाहतोय की कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते या शिवतीर्थाच्या मैदानावरती खरं तर येण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. जगदीश, जय, तुम्ही या मेळाव्यावर लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.